लागले की मग त्या कुत्र्याने आपला अजून वेग वाढवला. पुढच्या गावात गेला, तिथं पळायला लागला, तिथली कुत्री मागे लागली, अजून वेग वाढवला आणि मग त्याच्या लक्षात आलं, अरे 100 दिवस लागणार होते, आपण 50 दिवसात यायचं ठरवलंय, पण या नातेवाईकांची केवढी कृपा आहे, त्यांनी 25 दिवसात आपल्याला काशीला पोहोचवलं. म्हणून नातेवाईक असतात ना, तो आपला परमार्थाचा वेग असतो. हे लक्षात घ्या. नातेवाईक मागे लागतच असतात. गण आणि गोत्राज सर्व हसतात की मज गेले याचे मनुष्य पण येणे सांडी आणि लाल हे मागे लागतच असतात. आपल्याला वेगाला पुढे जायचंय, हे सगळ्या मागे लागतात. पण या मागे लागल्यामुळे आपण त्यांच्यात मिसळायचं नाही, आपला वेग आपण पुढे वाढवतो. जर आपण गेलो तर आपल्या इच्छित स्थानावरती आपल्या इच्छित वेळेपेक्षा आपण लवकर पोहोचू शकतो. हे कुत्रे सुद्धा शिकवतात.